नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 17 तारखेला सांगली सारख्या, सोलापूर सारख्या आणि कर्नाटक सारख्या ठिकाणी ढगांचा समूह जमावा लागेल आणि तिथे पाऊस स्थानिक वातावरणाचा असेल। मात्र 18 तारखेला शनिवारी राज्यातल्या सोलापूर, बीड, लातूर भागामध्ये मोजक्या ठिकाणी, पण इथे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच अनेक भागांमध्ये, हुबळी वगैरे भागांमध्ये पाऊस हा सुरुवात करतोय। 18 तारखेचा पाऊस अहिल्यानगर, बीड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात, धाराशिव परिसरामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या ह्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरुवात करतोय। वाऱ्याचं स्वरूप, अवकाळीचं स्वरूप आणि अतिशय भयंकर उष्णता या सगळ्या गोष्टींचं स्वरूप तिथे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 19 तारीख जी आहे ती महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागाकडे सरकते, म्हणजे त्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर पुण्याचा समावेश पुन्हा रिटर्न त्याच दिवशी तर आहेच, ज्या 18 तारखेला आहे आणि दुसरी आहे, पण याचा प्रभाव खाली लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड परिसरामध्ये, परभणी, बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिवसह अनेक भागांमध्ये, जालन्याचाही नंबर 19-20 ला लागतो आहे। तर या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमध्ये परत वादळी वातावरण, स्थानिक वातावरणासारखा पाऊस होणार आहे। व्याप्तीचा विषय सांगितलं तुम्हाला मी मागे सुद्धा, 25च्याही काही ठिकाणी पुढे जाऊ शकते। 25% ची व्याप्ती याची आहे। जवळपास सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा सर्व कांदा टोळ उत्पादकांना सर्वांचं नुकसान होईल अशा प्रकारची भीती नाहीये, मात्र थोडेफार गावखेडे याच्यामध्ये सापडू शकतात। त्यानंतर ज्यांचा कोणाचा कांदा असेल वगैरे असेल तर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तो झाकूनच ठेवावा लागणार आहे, ज्यामध्ये पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड भाग आणि अहिल्यानगर हा 18 तारखेला। 18 तारखेचं वातावरण जर सरकलं वाऱ्याच्या वेगाने तर ते पुढे पण जाऊ शकतं परभणी, मराठवाड्यातल्या दक्षिणेकडील भागांमध्ये, लातूर परिसर। त्यामुळे 18 आणि 19 ला माल उघडा ठेवू नका अशी विनंती आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। नाशिक क्षेत्र, धुळे, छत्रपती संभाजीनगर या कालखंडामध्ये तुम्हाला वारे थोडे जोराने आहेत, त्यामुळे पाऊस टिकेल याची गॅरंटी देता येत नाहीये, पण इथे वातावरण खूप बिघडणार आहे। मोठ्या प्रमाणात आभाळ देखील येणार आहे, त्यामुळे जळगावकर असतील, नाशिककर असतील, खाली बुलढाणाकर असतील, जालना असेल, हिंगोली असेल वगैरे भाग, तुम्ही कमीत कमी 19 पासून ते 21 पर्यंत सतर्क राहा। आणि पुढे सुद्धा 27, 28, 30 एप्रिल पर्यंत देखील वातावरण खराब राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्हीची शक्यता तुम्हाला मागे पण जवळपास 20 दिवस अगोदर सांगितलेले की अशा प्रकारचं घेऊन होऊ शकतं। कुणी कुणी काय नियोजन केलंय ते कमेंटमध्ये सांगा। ह्या पावसाबद्दल अजूनही स्पष्टता मोकळ्यापणाने व्यक्त करतोय। तर 18 तारखेचा हा जो काही वातावरणाचा परिणाम आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर भागांमध्ये आहे, याच्यामध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर परिसर देखील येऊ शकतो। 19 तारखेचं वातावरण हे नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, दक्षिण मराठवाडा सरळ आणि दक्षिण महाराष्ट्र जास्त प्रमाणात आहे। विदर्भासाठी सांगायचं झालं तर अकोला, अमरावतीपर्यंत वाऱ्याची मजल ही थोडी उशिरा जाईल, पण जाईल। मोठी तारीख जर पुण्यासारख्या ठिकाणी वादळी, काही ठिकाणी मुसळधार, अलर्ट या गोष्टी असणार आहेत। यामध्ये 20 तारीख सुद्धा दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील जास्त आहे। मराठवाड्याचाही फटका 20 तारखेला जास्त बसू शकतो। आता पावसाचं जे स्वरूप आहे हे लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय भयंकर उष्णतेमुळे असं होणार, उष्णतेमुळे तसं होणार। तुम्ही ती उष्णताही पाहिली, आतापर्यंत काय भयानक उष्णता तुम्हाला जाणवते आहे, पण या पलीकडे जाऊन सांगतो याच्यामध्ये विजांचा धोका आणि गारपिटीचा धोका हा जास्त राहण्याची भीती आहे। त्यामुळे ह्या गोष्टीकडे कसं हाताळायचं हे लक्षात घ्या। ऊन आणखीन उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये दुप्पट, म्हणजे अतिशय दुप्पट टेम्परेचर नाही म्हणणार, पण अतिशय भयंकर पद्धतीचं ऊन उद्या जाणवणार आहे। 1 ते 2 अंश सेल्सिअसनी पारा पुन्हा तीव्र होणार आहे, ज्यामध्ये मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा आणि विदर्भाच्या जवळपास सर्व जिल्ह्यांचा यामध्ये आकडा वाढतो आहे। पण उद्या नांदेडचं वातावरण हे आणखीन बळकट होईल, 42च्या पुढेही पारा जाण्याची शक्यता आहे। आणि या उष्णतेमुळे गारपीट आणि वादळी विजा अशा प्रकार या काळामध्ये घडू शकतात, जे कालावधी तुम्हाला पावसाचा सांगितलेला आहे। तर यानंतर पुढची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे नंतर आठवड्याच्या शेवटी मे महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये। आता याच्यामध्ये तुम्हाला मी असं सुद्धा सांगतोय की कमीत कमी असे काही जिल्हे आहेत ते उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण घेऊयाच की याच्यामध्ये काही ठिकाणी वळण भरेपर्यंत देखील पाणी येऊ शकतो। आणि मे महिन्यामध्ये सुद्धा असे तारखा समोर येणार आहे, तुमच्या नदीला पण पाणी गेलं पाहिजे
अशी शक्यता मे महिन्याची सुद्धा आत्ताच वर्तवतोय. तारीख मात्र 4 दिवसानंतर जाहीर करेल. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.